हॅलो अँड वेलकम बॅक टू बीइंग योगिता. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी आपल्या लाडक्या विषयावर व्हिडिओ बनवला आहे. तुमचा माझा आवडता लाडका विषय जो आहे स्किन केअरचा. येस, माझा जो लास्ट व्हिडिओ होता होममेड फेशियलचा, जो सगळ्या मी नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी कसा फेस पॅक बनवायचा, कसं फेशियल करायचा घरातल्या घरात, त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी. खूप कॉमेंट्स आहेत सगळ्यांचे. खूप मुलींचे कॉमेंट्स आहेत की डार्क स्पॉट्ससाठी काय करायचं, म्हणजे होम रेमेडी काय आहे, घरगुती काय उपाय करू शकतो. बऱ्याच लोकांचा मेसेज आहे की पिगमेंटेशनवर काय करू शकतो. तर सगळ्यांची उत्तरं मी देईन. पिगमेंटेशनचा मला एवढा अनुभव नाही आहे, पण मी त्यावर रिसर्च करून मी आय विल गेट बॅक टू यू. पण डार्क स्पॉट्सवर काय करू शकतो आपण, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा एक अंदाजा येईल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे विटॅमिन सी स्पेशल नॅचरल स्किन केअरचा. तर विटॅमिन सी आपल्या स्किनसाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. बरेच लोक विटॅमिन सीचे सप्लिमेंट्स घेतात, टॅबलेट्स घेतात. विटॅमिन सी युक्त फ्रूट्स, ऑरेंज झाला, किवी, पपाया हे आपण खातो. म्हणजे मी स्वतः असे फ्रूट्स निवडते ज्यात खूप विटॅमिन सी असेल. पण बऱ्याचदा तितके फ्रूट्स आपल्याला कन्झ्युम करता येतील की नाही, कारण ऑब्व्हियसली सीझन वाईज फ्रूट्स असतात, ते तितके प्युअर असतात की नाही आपल्याला माहीत नाही. सो ते तर आपण करतोच, पण आपल्या स्किन केअरमध्ये विटॅमिन सी आपण कसं इन्क्लूड करू शकतो जास्तीत जास्त, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. सो लेट्स बिगिन. ओके, सुरू करूया आपण. सो फर्स्ट स्टेप आहे फेस मास्क. आणि त्यासाठी मी इथे घेतलं आहे थोडंसं बेसन. ओके, आणि बेसन नॅचरली एक्सफोलिएट करतं आपल्या स्किनला. सो मी थोडंसं बेसन घेतलं आहे आणि त्यात मी थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहे. सो मी यात थोडीशी हळद टाकली. आता हळद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अँटीबॅक्टेरियल आहे, आपल्या स्किनला ब्राईटन करायला हेल्प करते. सो थोडीशी हळद. आणि आता आपला जो विटॅमिन सीचा सगळ्यात मोठा सोर्स जो आपल्या घरी आपल्या किचनमध्ये असतो तो आहे लिंबू. ओके, सो सगळ्यांना माहिती आहे की लेमनमध्ये खूप विटॅमिन सी असतं. सो मी आता लिंबू पिळणार आहे. तुमच्या स्किन टाईपच्या हिशोबाने तुम्ही लिंबाची क्वांटिटी यूज करू शकता. काही लोकांची खूप इरिटेटेड स्किन असते, तर त्यात लेमन नाही काही लोकांना सूट करत. ठीक आहे, पण जर नसेल तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन तर तुम्ही चांगल्या अमाऊंटमध्ये लेमन यूज करू शकता. डिपेंड्स ऑन युअर स्किन. ठीक आहे, आता मी इथे थोडंसं एक 1/2 टीस्पून टाईप लेमन यूज केलं आहे. आणि आता यात मी हनी टाकणार आहे, मध. ठीक आहे, आता मधाने खूप हायड्रेशन मिळतं स्किनला, सॉफ्ट होते स्किन आणि हायड्रेशन लेवल इन्क्रीज करतं. सो मी मध यूज केलं आहे. ठीक आहे, हे मी आता मिक्स करते. आणि यात मी थोडंसं दूध टाकणार आहे. आता दुधामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लॅक्टिक ॲसिड असतं. इवन स्किनला ब्राईटन करायला सुद्धा मिल्क हेल्प करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सूदिंग असतं हे आपल्या स्किनवर. ठीक आहे, तर मी थोडंसं ह्यात दूध टाकलं. हा मास्क टॅन रिमूव्हलसाठी आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी खूप हेल्प करतो. माझ्या फेसवर काही एरियाजमध्ये खूप डार्क पॅचेस होते, फोरहेडवर स्पेशली खूप होतं, तर ते खूप बऱ्यापैकी कमी झालं या मास्कमुळे. ओके, सो हा मास्क मी एक 10-15 मिनटं ठेवणार आहे. मी जस्ट फेस वॉश केला आणि तुम्हाला आत्ता इफेक्ट दिसत असेल. आणि ह्याचा इफेक्ट जसं तुम्ही कन्सिस्टंटली हे यूज कराल तुम्हाला खूप छान याचा इफेक्ट दिसेल. ठीक आहे, आणि आता मी माझा फेस वॉश यूज करणार आहे, जे आहे बायोक्यूलचं एव्हर ग्लो रेडियंट फेस वॉश. ठीक आहे, आता हे मी गेल्या कितीतरी दिवसांपासून वापरते आहे आणि याचे अमेझिंग रिझल्ट्स आहेत. याच्यामध्ये काकाडुपलम आहे. आणि म्हणजे ज्यांना माहिती आहे काकाडुपलम काय आहे त्यांना माहिती असेल की ते रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी आहे, ज्याच्यामध्ये खूप छान स्किन ब्राईटनिंग एजंट्स आहेत. आणि याच्यामध्ये AHA आणि शुगरकेनसुद्धा आहे. शुगरकेनने तुमची स्किन हायड्रेट व्हायला खूप हेल्प होते. आणि मला या फेस वॉशचं बेस्ट काय वाटतं माहिती आहे का, एकतर नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनलेला आहे
दुसरी गोष्ट, खूप फेस वॉशेस ना खूप असा फेस येतो त्याला, आणि काही फेस वॉशेस असतात ज्यांना अजिबातच फेस येत नाही. सो असं नाही आहे, हे खूप क्रीमी असा टेक्स्चर आहे जसं तुम्हाला दिसतंय, त्यामुळे खूप ड्राय नाही करत हे माझ्या स्किनला, मॉइश्चराईज ठेवतं आणि खूप मस्त याचे इफेक्ट्स आहेत. फेस वॉश नंतरचा इतका छान इफेक्ट दिसतो, आणि स्पेशली जर तुम्ही कन्सिस्टंटली हे यूज केलं तर खूप छान इफेक्ट आहे याचा, मला दिसत असेलच. ओके, सो आता आपण आपला फेस मिस्ट बनवूया. अशी एक मी बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये आता मी रोज वॉटर टाकणार आहे. ठीक आहे, रोज वॉटर हे मी फ्रीजमध्ये ठेवते. ओके, हे साधारण एवढं मी रोज वॉटर घेतलंय. रोज वॉटर आपल्या स्किनवर खूप सूदिंग असतं, ते स्किनला असं शांत आणि रिलॅक्स करतं. आणि आता आपला विटॅमिन सी, लिंबू, याच्यामध्ये मी घालणार आहे लेमन. लेमन आपल्याला माहिती आहे की किती विटॅमिन सीचा रिचेस्ट सोर्स आहे. प्लस डार्क स्पॉट्स रिड्यूस करतं, डेड स्किन रिमूव्ह करतं ते, आणि ऑफकोर्स स्किन ब्राईटन करायला, टॅन रिमूव्ह करायला हेल्प करतं. तर हे टाकणं जरा अवघड आहे. अगेन लेमन किती टाकायचं हे तुम्ही तुमच्या स्किन टाईपवर ते ठरवा. जर खूप इरिटेटेड स्किन असेल तर लेमनचं प्रमाण खूप कमी ठेवा. जर तुम्ही वापरत असाल तुमच्या होम रेमेडीजमध्ये तर ते घ्या. आणि आता हनी जसं मी म्हटलं की हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात, अँटीबॅक्टेरियल आहे, आणि भरपूर प्रचंड लेवलवर हायड्रेट करतं ते स्किनला. तर हे आपलं विटॅमिन सीचं फेस मिस्ट रेडी आहे. प्रपोर्शनमध्ये मी रोज वॉटर जास्त घेते, आणि आता हे मी फ्रीजमधूनच काढल्यामुळे असं छान थंड आहे, आणि हे यूज करून झाल्यावर तुम्ही पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. रेडी. ओके, बापरे, हे फेस मिस्ट ॲक्च्युली तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता, कारण याच्यामध्ये रोज वॉटर जास्त आहे. आणि जर काही लोकांना हे स्टिकी वाटत असेल खूप, तर ते काही वेळ ठेवून नंतर तुम्ही वॉशआउट सुद्धा करू शकता. पण तुम्ही व्यवस्थित भरपूर वेळ हे ठेवू शकता, ते खूप छान तुमच्या स्किनला हायड्रेट करेल. मी कधी कधी मेकअपच्या खाली हे मी स्प्रे करते आणि बराच वेळ ठेवते, आणि मग मी वॉशआउट करते. इन्फ्लमेशन रिमूव्ह करण्यासाठी पण ते हेल्प करतं, बिकॉज ते थंड असतं, आणि मला हे फार आवडतं. म्हणजे मी हे अजून 2-3 वेळा करू शकते. ओके, सो फेस मिस्ट सुद्धा वॉशआउट करून झालेला आहे, आणि तुम्हाला इफेक्ट दिसत असेल याचा की किती छान आहे. हे मी मेकअप खाली यूज करते, त्यामुळे खूप छान इफेक्ट येतो याचा. आणि यानंतर जेव्हा मी मेकअप करते तेव्हा स्किन एकदम अशी सॉफ्ट आणि अशी इव्हन टोनिक दिसतो. ओके, आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया, आपल्या विटॅमिन सीच्या. पुन्हा एकदा बायोक्यूलचं सिरम आहे, जे अगेन सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेलं आहे. बायोक्यूलचं एव्हर ग्लो रेडियंट सिरम, ज्यामध्ये भरपूर विटॅमिन सी, अगेन काकाडुपलम जे मी बोलले, ऑस्ट्रेलियन ते प्लांट आहे, जे तुम्ही गुगल करून बघू शकता की रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी आहे. आणि अगेन यात शुगर केन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा टेक्स्चर खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हायल्युरॉनिक ॲसिड आहे. हायल्युरॉनिक ॲसिड हे खूप तुमच्या स्किनला सॉफ्ट करायला, वॉटर ऑब्झर्व करतं ते, आणि खूप छान हायड्रेट करून ठेवतं तुमच्या स्किनला. सो हे सुद्धा मी गेल्या कितीतरी दिवसांपासून वापरते, आणि याचे खूप छान रिझल्ट्स आहेत. सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम तुम्ही रेग्युलरली कन्सिस्टंटली वापरलात तर याचे खूप छान रिझल्ट्स तुम्हाला दिसतील. आता थोडंसं मॉइश्चरायझर लावून आपण
फेसला थोडासा मसाज करूया. अगेन मसाज, फेस मसाजेस खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, हे मी बायोडर्माचं वापरते, ते सुद्धा खूप छान इफेक्टिव्ह आहे. आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी आणि इन्फ्लेमेशन कमी होण्यासाठी फेस मसाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच लोक ऑइल सुद्धा वापरतात, फेस ऑइल, पण माझ्या स्किनला अजून असं फेस ऑइल मला मिळालं नाही आहे जे माझ्या स्किनला सूट करेल. त्यामुळे ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स मी जरा अवॉइड करते आणि वॉटर बेस्ड प्रोडक्ट्स किंवा क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स मी यूज करते. आता आपण आपले फेस कप्स वापरूया. माझे सगळे फेस टूल्स फ्रीजमध्ये असतात आणि ते मी ऑलरेडी त्यांना वॉश करून फ्रीजमध्ये ठेवते, सो दॅट ते काढून मी डिरेक्टली वापरू शकते. एका स्वच्छ ठिकाणी त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला फ्रीजमधून काढल्या लगेच यूज करता येईल. आणि जसं मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही तूप वापरू शकता. आणि लोणी तर बेस्ट, म्हणजे लोणी जर तुमच्याकडे असेल नॅचरली घरात बनवलेलं, ऑफकोर्स विकत आणलेलं नाही, अजिबात नाही, घरात बनवलेलं लोणी असेल तर ते तुम्ही वापरू शकता मॉइश्चरायझर म्हणून. बेस्ट, जगातलं बेस्ट मॉइश्चरायझर आहे ते. हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही घरी बनवून बघा. अर्थात तुमची स्किन टाईप कशी आहे, तुमच्या स्किनला काय सूट होतं काय नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कोणते पदार्थ, फॉर एक्झाम्पल हळद, लिंबू तुमच्या स्किनला सूट होतात का हे आधी तुम्ही चेक करा. आणि होत असेल तर हे घरी करून बघा आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं. सो असा होता आपला व्हिटॅमिन सी स्पेशल नॅचरल स्किन केअरचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. ठीक आहे, यामध्ये काही होम रेमेडीज होत्या, काही असे प्रॉडक्ट्स होते जे नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले आहेत, जे मी स्वतः पर्सनली यूज करते आणि ज्याचा अमेझिंग रिझल्ट मला मिळालेला आहे. सो तुम्हीसुद्धा ते ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला कळवा. आणि बरेच लोक व्हिडिओज बघतायत. ठीक आहे, खूप छान रिस्पॉन्स आहे चॅनलला आणि आपण असे आता आय थिंक 12,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आणि बरेच लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत. 90% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, त्याला काही पैसे लागत नाही, तुम्हाला फक्त सबस्क्राईबचं एक बटन असतं ते प्रेस करायचं असतं, पण त्याचा फायदा मला माझ्या चॅनलला खूप होईल. सो तुम्हाला कंटेंट आवडत असेल माझा तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जसं मी म्हटलं की स्किन केअर आणि हे सगळं तर आहेच. ठीक आहे, सगळे प्रोडक्ट्स आणि मी काय काय करते हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त आपला वॉटर इनटेक खूप चांगला असला पाहिजे. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की व्हिटॅमिन सी युक्त फळं, भाज्या खूप खाणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही वरवर कितीही काही केलं तरी जर तुमचा डाएट चांगला नसेल, तुमची गट हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही वरवर कितीही क्रीम्स लावले तरी त्याचा काही फायदा होत नाही. ठीक आहे, सो गट हेल्थ चांगली ठेवा. आणि मग तुमची गट हेल्थ आणि डाएट चांगला असला की मग जे स्किन केअर आणि जे आपण प्रोडक्ट्स वापरतो ते अजून चांगला इफेक्ट तुम्हाला देतील. सो छान हेल्दी राहा, हेल्दी खा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. बाय.